मान तालुका असेल किंवा खटाव तालुक्याच्या अनुषंगाने तुम्ही आज पालकमंत्री शंभूराज देसाईंना एक निवेदन दिलं आहे, नेमकं काय यामागचा उद्देश? मान तालुक्यात फारच पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज खरं पाहिलं तर मान तालुक्याच्या उत्तर भागातले 32 गावं कुठल्याही पाणी समावेश नाहीत आणि कुठल्याही पाणी योजनेचा त्या गावांना लाभ मिळत नाही. अशा गावात पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा बिकट झालेली आहे. आता पाहिलं तर जवळपास 50 ते 100 रुपये देऊन 200 लिटरचा बॅलर भरून घ्यावा लागतो. इतकी गंभीर परिस्थिती असताना प्रशासन मात्र बेदखल करत आहे. आता जवळपास मान तालुक्यातल्या 110 गावांपैकी 55 ते 60 गावांचा टँकर मागणीचा प्रस्ताव असताना फक्त 17 गावात टँकरने पाणी पुरवठा होत आहे. जर सातारा जिल्ह्यातली ही परिस्थिती असेल, सातारा जिल्ह्यातले एकूण 4 मंत्री महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात काम करत आहेत आणि त्या 4 मंत्र्यांच्या जिल्ह्यात जर ही परिस्थिती होत असेल तर सर्वसामान्य संपूर्ण महाराष्ट्रातल्या आवर्षण भागातल्या ग्रामीण भागातल्या लोकांची काय परिस्थिती असेल. आणि त्यातच ज्या तालुक्यातली जी परिस्थिती मी सांगतोय आणि मी ज्या तालुक्यातनं येतोय ते मान तालुक्याचे लोकप्रतिनिधी जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत, परंतु स्वतःच्या तालुक्यात ग्राम भकास झालाय अशी परिस्थिती आहे. जर पाहायला गेलं तर संपूर्ण राज्यात ते जलनायक म्हणून मिळवत आहेत. पण खरं पाहायला गेलं तर मान तालुक्यातल्या निम्म्याहून अधिक गावांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे. शेतीच्या पाण्याचं तर लांबच, पण पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे. तर अशा वेळेस पालकमंत्र्यांना मी आज निवेदन केलेलं आहे की पालकमंत्र्यांनी प्रशासनावर वचक ठेवून सर्व प्रशासनाला सूचना कराव्यात आणि ज्या गावांच्या टँकरच्या मागण्या आहेत, जवळपास 55 ते 60 गावांच्या टँकरच्या मागण्या आहेत, त्या सर्व गावांना टँकरची उपलब्धता लवकरात लवकर करून द्यावी अशी मी पालकमंत्र्यांना विनंती केलेली आहे. मागणी नाही मान्य झाली तर पाण्याच्या प्रश्नासाठी प्रशासनाच्या दारात आणि शासनाच्या दारात गुरेढोरासहित जाण्याचा आमचा विचार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करणार आहे.